नमस्कार शेतकरी बांधवांना, आज आकाश मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे। आज जीडी सनराइज 18 HP 3 सिलेंडर VST इंजन 24 HP चा गिअरबॉक्स, बाहेर रुंदी 30 इंच म्हणजे 2.5 फूट। आज आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेतकरी राजा आपल्याकडे आज ट्रॅक्टर घेऊन जात आहेत। ते कालच रविवार असल्यामुळे अक्षय चतुर्थीला त्यांची ट्रॅक्टरची बुकिंग होती आपल्याकडे। आज ते अक्षय चतुर्थी होती रविवारी, पण सुट्टी असल्यामुळे ते आज सोमवारी घेऊन जात आहेत। त्यांनी आपल्याकडं 2 महिन्यापूर्वी बुकिंग केली। आज त्यांचं इन्शुरन्स पासिंग सर्व झालेलं आहे, लोन वगैरे। आज ते ट्रॅक्टर घेऊन जात आहेत। आज आपण त्या शेतकरी राजाची ओळख करून घेऊया। आज ते ट्रॅक्टर देत आहोत त्यांना, आणि त्या ट्रॅक्टर सोबत आपण एक सर्व्हिस कशी दिली ते शेतकरी राजा तोंडून ऐकून घेऊया। आज आपण ट्रॅक्टर सोबत रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर, सबसिडी पात्र आणि बगला फोडणी यंत्र, बगला फोडणी यंत्र बघितलं आपण तर हा 20 HP पासून ते 70 HP पर्यंत चालणार बगला फोडणी यंत्र आहे। 2 ते 3 माणसाला उचलणार आहे, हेवी क्वालिटीचे शेतकरी राजा सांगतीलच। आणि ह्याचं मायलेज बघितलं, आज आपण शेतकरी राजाला सर्वात मोठी अडचण काय आहे की आपण शेतीमध्ये काम करत असताना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल आणि कमी मेंटेनन्स कसं करता येईल आपल्याला। तर जीडी सनराइज हा 18 HP शेतकऱ्यासाठी वरदान कसा ठरलेला आहे आपण शेतकरी राजाच्या तोंडून ऐकूनच घेणार आहोत। कारण हा 3 सिलेंडर असल्यामुळे हार्ड जमीन असू द्या, किती निबर जमीन असली तरी हा लोडवर येत नाही। दुसरे आपण मार्केटला एक पेन आलेला आहे पहा, 15 HP 16 HP, म्हणजे पॉवर टिलरच म्हणायचं त्याला, पॉवर टिलरचे। फक्त काय आहे, सिंगल सिलेंडर। तो आपण ऊसाच्या खांनी बांधणीला लावला तर तुम्हाला सांगतो, आता त्यांनी स्वतः पाहिले की 1 एकर काढायचा असेल तर 6-7 लिटर डिझेल तो खातो, गरम होतो। परत आपण अर्ध काम करत असताना तो गरम झाल्यानंतर समजा अर्धा एकर झाला तर आपलं उभा ठेवावं लागतं, एवढं टेम्परेचर वाढलं जातं। त्याच्यामुळे त्या सिंगल सिलेंडरला मेंटेनन्सही येतं। आणि सिंगल सिलेंडरचं तर विचारू नका, सिंगल सिलेंडर मध्ये असा धूमधडाका चालू आहे की शेतकरी राजाच्या विविध स्कीम देणं आणि त्यांना फसवणं हा त्यांचा उद्योग झालेला आहे। आज बघितलं असेल आपण शेतकरी बांधवांनो, जसे पॉवर विडर, पॉवर टिलर आहेत, ह्या ज्या कंपन्या जसे आपण बघितल्या की तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी दुकान ओपनिंग झाली आहे। म्हणजे किराणा दुकान सारखा पॉवर टिलरचाही बिझनेस आहे, त्याच्यापेक्षाही सिंगल सिलेंडरचा भंगार बिझनेस झालेला आहे। कारण काय, ज्या गावामध्ये जाताल तिथे 1 नाही तर 2 ट्रॅक्टर देणार, एजन्सी देणार, एका तालुक्यामध्ये 5-5 एजन्स्या। आणि तो डीलर बी कोण असणार, त्याची खात्रीपूर्वक काम केलं पाहिजे। तो डीलर खरंच ट्रॅक्टरच्या एजन्सी मधला काम करणारा आहे का? कारण काय होतं, काय ठिबकवाले, मशिनरीवाले, लोखंडवाले, आज तुम्ही पाहिलं असेल सिमेंट, लोखंड, गज विकणारे सुद्धा ते एक ट्रॅक्टरचे सिंगल सिलेंडर समोर लावून ठेवतात। आणि त्यांनी शेतकऱ्याला विकलं तर सर्व्हिस काय देणार? आणि सिंगल सिलेंडरचा मार्केटमध्ये कुठल्याही शेतकरी राजाने सांगायचं की कुठल्या ऑटोमोबाईल्स मध्ये पार्ट भेटला तर आकाश मोटर त्याला जे मागेल ती बक्षीस द्यायला तयार आहे। कारण शेतकऱ्याची पिळवणूक होती। आम्ही बी काही सिंगल सिलेंडर विकले, आम्हाला माहिती आहे की कंपन्या सिंगल सिलेंडरच्या काय काम करतात मार्केटमध्ये। काम करत असताना आज बघितलं तर आपण खरंच शेतकरी राजाचा खिसा नाही मारला पाहिजे। आज आपण 27 HP 30 HP चा पार्ट मार्केटमध्ये बघितला 100 रुपयाला मिळतो, आणि सिंगल सिलेंडरचा फक्त त्या कंपनीमध्येच उपलब्ध राहतो। तो तिथे 100चा 1200 देणार डीलर, त्याच्यात 500 कमी ना 1700 कुरिअर चार्ज, म्हणजे 2000 रुपये 100 रुपयाच्या पार्टला 2000 रुपये आपले शेतकरी बांधव द्यावा लागतात। कारण आकाश मोटर्स किती नाकी 9 आले आम्ही सिंगल सिलेंडरला सर्व्हिस देता तरी आम्ही शेतकरी राजा 17 वर्ष सेवा आहे म्हणून आम्ही सिंगल सिलेंडरची सेवा देतो। कंपनीकडून पार्ट तर नाहीत येत, पण आम्ही इतर मार्केटमधून ज्या इंजन कंपन्या बनवतात त्यांची रिक्वेस्ट करतो, गिअरबॉक्सवाले रिक्वेस्ट करतो, तो पार्ट आम्ही मार्केटमध्ये उपलब्ध करून शेतकऱ्याला ज्या मार्केटमध्ये मिळते त्या मार्केटमध्ये आम्ही आता सध्या उपलब्ध करून देतोय। आणि काही शेतकऱ्याला असंही वाटत असेल किंवा हे मार्केटिंगसाठी हा व्यवसाय करतात, तसं नाही, तर आम्ही शेतकरी सेवा म्हणून करतो। कारण माझं जे सिंगल सिलेंडरचे शेतकरी बांधवाचे संवाद झालेला आहे, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तोही भाग आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। खरी कंडिशन काय आहे, हा कुठला बदनाम आणि कुणाला व्यवसाय करण्याचा भाग नाहीये। तर आपण घेताना कमीत कमी सिंगल सिलेंडरवाल्याचे 5 नंबर घ्यावा आणि जीडी सनराइजचे 10 नंबर घ्यावा।
जर 9 चांगले म्हणले जीडी सनराईज आणि एक जर खराब म्हणला तरी विचार तुम्ही थांबवा. 3 सिलेंडर सुद्धा घेऊ नका. पण 5 सिलेंडरचे तुम्ही डेमोला सुद्धा बघायला जाऊ नका. सिंगल सिलेंडर वाल्याची तर फक्त शेतकऱ्याला कॉल करा, तरी कंडिशन तुमच्या लक्षात येईल. शेतकरी बांधवांनो, आपली फसवणूक होऊ नये, आपला खिसा कापला जाऊ नये म्हणून एवढे कळकळीने मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देतो. आज जसं आपण शेतकरी बांधव आपल्याकडे आलेले आहेत, आज शेतकरी बांधवाची आपण ओळख करून घेऊया. ते कशामध्ये चालवणार आहेत, त्यांच्याकडे फार मोठा त्यांचा शेती व्यवसाय आहे. तर आपण विचारूया त्यांना. नमस्कार सर. कुठून आलेले आहेत आपण? जालना जिल्हा नगर. हा. बर, आज आपण जीडी सनराईज हा ट्रॅक्टर आज डिलिव्हरी घेऊन जात आहेत आपण. तर तुम्ही कशामध्ये चालवणार आहेत? आम्ही शक्यतो आमच्याकडे सगळा ऊसाचा भाग असल्यामुळे ऊसातच चालणार आहे. बर, आणि तुम्ही हा ट्रॅक्टर कधी बुक केला आपल्याकडं? आणि जवळपास 1 ते 2 महिने झाला असं बुकिंग केलेला. बुकिंग केलेला. हो. बरं, तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटला हा? ट्रॅक्टर आता आम्ही नवीनच क्षेत्रात उतरलो. नाही हा ना, त्या क्षेत्रात हा. तुम्ही तर 2.5 फुटामध्ये आज पहिला ट्रॅक्टर घेत आहेत. आमच्याकडे आजपर्यंत हा ट्रॅक्टर आलेला बी नाही. बरं सर, आता तुम्ही एवढ्या तुमच्याकडे मोठाले ट्रॅक्टर वाहनं आहेत. हा. बरं, तुम्हाला सिंगल सिलेंडरचा आणि 3 सिलेंडरचा फरक काय असतो? आपल्या शेतकरी बांधवांना एक सांगा. फरक आपला त्यातला जास्त अनुभव नाही. बरं, हा. पण तरी बी ताकदीमध्ये फरक येतच असेल ना? ताकदीत तर फरक येणारच ना शेवटी. हा? ताकदीत तर फरक एक बैल आणि 3 बैल ताकद तर करणार आहे ना. येणारच नाही. एका बैलावर तेवढी शेती होईल का? नाही ना. तसं हा शेतकऱ्यासाठी 3 बैलाची हा. ताकद दिलेली आहे. आणि आज तुम्ही आकाश मोटर्स कडे फायनान्स वगैरे तुम्हाला करून मिळेल का? हा. पासिंग वगैरे झाली पासिंग सगळी? व्यवस्थित आहे, इन्शुरन्स पासिंग. हा. लोन आणि वगैरे आकाश करून मोटर्सची शेतकरी राजाला सेवा कशी आहे? भेटते. सेवा एकदम जबरदस्त आहे. म्हणजे काही पिळवणूक काहीच वगैरे नाही, काहीच शेतकऱ्याची नाही? काहीच बरं, तुम्हाला आज ही बगला फोडणी यंत्र आणि ह्याला पाळी अटॅच होती, हा. तुम्हाला ही क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी नंबर 1. हेवी आहे का? हेवी. म्हणजे सगळं मटेरियल आपण हेवी देतो. हेवी. म्हणजे आज तुम्ही अक्षय चतुर्थीचा रविवार काल बंद असल्यामुळे आज हा. घेऊन जात आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला अशीच भरभराटी हो. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, शेतकरी आपल्याकडे असे ऊसाचे क्षेत्र आहेत आणि ते आज आपल्याकडून ट्रॅक्टर घेऊन जात आहेत. ओरिजिनल शेतकरी आहेत. त्यांनी वाहनामधलं त्यांना एवढा अनुभव नाही, पण त्यांनी आपला व्हिडिओ बघून आज त्यांनी 2 महिन्यापूर्वी ट्रॅक्टर म्हणजे पूर्ण पैसे भरले होते आपल्याकडं. म्हणजे आकाश मोटरचा विश्वास पात्र काम कसं आहे. कारण शेतकऱ्याची ही तर सुईच्या टोका इतकी सुद्धा पिळवणूक होणार नाही. कारण 17 वर्षापासून आपण हेच व्यवसाय करतोय. तरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपण हा ट्रॅक्टर दिलेला आहे, महाराष्ट्र, कर्नाटक. तरी त्या शेतकरी बांधवांना जो ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी, आणि फायनान्स, तुम्हाला इन्शुरन्स फायनान्स जर करायचा असेल तर आकाश मोटरच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.